आज गणपती बाप्पाकडे मी तर एकच प्रार्थना केली की आई आज मला जिथे घेऊन चालली तिथेच मला पण आईला घेऊन जायचा योग यावा. तर सकाळी सकाळी आम्ही मस्त गणपती बाप्पाची आरती करून घेतली. फर्स्ट टाईम अंशू आरतीचं ताट घेतलं होतं, त्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटत होती, पण ठीक आहे, त्यानं सगळं हँडल केलं आणि त्याला आता जमायला लागल्या त्या गोष्टी. आरती झाल्यानंतर आम्ही दोघं निघालो. आई आम्हाला दत्त चौकातच भेटणार होत्या, तर आम्ही दोघं घरून निघालो, हे आणि मी. दत्त चौकात गेल्यानंतर समजलं की आई अजून आलेल्याच नाही आहेत. तर दत्त चौकातला जो फेमस श्रीकृष्ण वडापाव आहे तो खायला आम्ही स्टॉलवर पोचलो. वडापावची टेस्ट खरंच खूप छान आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा अंशू नव्हता, तेव्हा मी जेव्हा जॉबला जायची तेव्हा दत्त चौकातला तेव्हा मी इथलाच वडापाव खायची आणि खरंच खूप छान आहे टेस्ट. तसं तर मला विसर पडला होता, 5 वर्ष झाली आता मी पुण्याला जाऊन. पण तुम्ही जर कराडातलेच असाल आणि तुम्ही इथला वडापाव ट्राय केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर आई मला घेऊन आल्या होत्या चंदूकाका सराफमध्ये. तर आईनी इथं मला इयरिंग बनवायची म्हणून BC लावली होती आणि ती BC आता एक्सपायर झाली होती. सो आम्ही माझ्यासाठी इयरिंग घ्यायला गेलो होतो. कोणती डिझाईन घेतली हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन, कारण हा व्हिडिओ खूप लाँग होतो आहे आणि ह्या माझ्या आई आहेत म्हणजे सासूबाई. त्याच्यानंतर गौरीसाठी साडी घ्यायची होती. इतका पसारा काढल्यानंतर मी एक साडी सिलेक्ट केली आणि नंतर आहोंना गॉगल घ्यायचा होता म्हणून हे आणि मी गॉगल घ्यायला गेलो. पण जो गॉगल मला चांगला दिसतो आहे, माझं म्हणणं तोच तुम्हाला पण दिसतो आहे, कारण तो मला पण यूज करता यावा. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो रिटर्न घरी. तर हे मला बोलत आहेत की जेव्हा तू ऑफिसला जायचीस मी न्यायला यायचं असं फील आलं. आणि केलेली शॉपिंग उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करेन. ओके बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग हे कमेंट करून सांगा.